पाटलांचा पराभव रुपाताईंनी केला नाही, शिवराज पाटलांचा पराभव बाबळगावच्या देशमुखांनी केला. लक्षात घ्या. अश्वत्थामाच्या कपाळावर जशी भयभीती जखम चिरंजीवी ठरली, तसं प्रत्येक लिंगायताच्या काळजात पाटील साहेबाचा पराभव देखील भयभीती जखम आहे. त्याचा बदला लिंगायत युक्तीचे पट्टे ओढून 7 तारखेला श्रृंगारेला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. इथल्या नळेगावचा कारखाना बंद पडला. अरे शिवराज पाटलांनाच आणलं टाकी. दारू पिऊन नोकरी नसल्यामुळं बरेच लोक फाशी घेऊन मेले. अण्णा यांना नळेगावच्या चक्रात देशमुखाच्या पायात कित्येक लेकरांचे संसार आम्ही देशमुखांच्या पिलावळीनं उद्ध्वस्त करून टाकलं. कारखाना बंद पडला. अरे इथला पडला ते पडलाच, पण चांभाराच्या एका अरविंद कांबळेसारख्या उपेक्षित, वंचित, शोषित, पीडित, दलित समाजाच्या खासदारानं प्रियदर्शनी कारखाना उभा केला. ह्या देशमुखाची होणारी नजर तिथं प्रियदर्शनावर पडली आणि ती बिघडून टाकलं ह्या देशमुखांनी कारखाना. आणि आता ही संविधानाची भाषा करतायत. तुम्हाला बाबासाहेबांचं संविधान आता आठवायला लागलं देशमुखांना. काँग्रेसला संविधानावरती बोलण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही, कारण शहाबानोच्या प्रकरणामध्ये याच काँग्रेसवाल्यांनी संविधानाची लक्तर कधीच फाडून टाकली होती. हे तेच काँग्रेसवाले की ज्यांनी संविधानाच्या अब्रूची लक्तर आणीबाणीच्या काळात तोडून टाकले, शिकांचं शिरकाण केलं. आता संविधान आठवतंय. सच्चर कमिटीचा रिपोर्ट सांगतोय या देशातल्या मुसलमानांची काय अवस्था आहे. मुसलमानांच्या दाड्या पुरवायच्या, त्यांना संघाबद्दल सांगायचं, त्यांना भाजपबद्दल सांगायचं, आणि हिंदू पासून धोका आहे, मोदी पासून धोका आहे म्हणायचं. बरं ठीक आहे, तुम्हाला एवढा पुळका आहे तर तुम्ही काय केलं? काय केलं तुम्ही मुसलमानांच्या बाबतीत? केवळ भीती दाखवायची आणि त्याच्या मतावरती टल्ला आणायचा. मुसलमानाला विकासाच्या मुख्य प्रवाहात काँग्रेसने कधी घेऊन गेला नाही. उलट मोदींचं सरकार आल्यापासून अनेक योजना आहेत ज्या मुसलमानांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहेत. आणि मग कुठलीच योजना या जातीसाठी त्या जातीसाठी असं भारतीय जनता पार्टीनं कधी केलंच नाही. संविधान आता आठवायला लागलंय. शिर्डीमध्ये रामदास आठवलेंचा पराभव झाला त्यावेळेस प्रस्थापित काँग्रेस पार्टीला कधीही संविधान आठवलं नाही. आणि निवडणूक जशी जशी जवळ येते आहे तशी तशी जातीवर कसं निवडणूक जाईल. अरे बाबा, संविधानाची काळजी आहे ना तुम्हाला, तर मग दलित प्रवर्गातला उमेदवार द्यायचं होतं की रे बाबा. पण तसं केलं नाही. त्यांनी तसं केलं नाही, कारण त्याला माहिती आहे की उघडपणाने जर आपण लढलो तर आपलं काही खरं नाही. आणि मग लिंगायताच्या पट जातीतल्या एका माणसाला पुढे केलं. आणि आम्हाला सांगतायत आज की तमतमंदी 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 या हिगे तमतमंदी इधर पहिले तमतमंदी दिला हिगे पण तमतमंदी. मोदीचं सरकार आलं केंद्रामध्ये आणि महात्मा बसवेश्वरांच्या बसव कल्याणीतल्या अनुभव मंडपाला 3000 कोटी रुपयाचं काम देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं. गरीब मराठा समाजाला विकासाच्या प्रवाहात कसं आणता येईल यासाठी सारखी योजना राबवण्यात आली. ओबीसी, वंचित, शोषित, पीडितांना प्रवाहात आणण्यासाठी महाज्योती सारखी योजना राबवण्यात आली. देवेंद्र फडणवीस कधीच कुठलाच जातीवाद मानत नाही. लक्षात घ्या. विकासाला घेऊन चालणारा महाराष्ट्राचं उदयोन्मुख नेतृत्व आहे. आणि ही लढाई आपली आहे, आपल्या उद्याच्या भविष्यासाठी आहे. देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या तर आम्ही सुरक्षित राहणार आहोत. देश सुरक्षित राहिला तर संविधान सुरक्षित राहणार आहे. देश सुरक्षित राहिला तर जाती टिकतील. देश सुरक्षित राहिला तर धर्म टिकेल. देश सुरक्षित राहिला तर आमचं अस्तित्व आणि आमचं भवितव्य टिकणार आहे. त्यामुळे नळेगावच्या पंचक्रोशीतल्या प्रत्येक माणसाला, फेरीवाला असेल, टपरीवाला असेल, दुकानदार असेल, एससी असेल, ओबीसी असेल, मायनॉरिटी, मुसलमान असेल, लिंगायत असेल, गरीब मराठा असेल, कोण्या माळ्याचा, साड्याचा, तेला तांबोळ्याचा, कैकाड्याचा, वडराचा, खिसाड्याचा, यलमाचा कोणी असेल, आपली नैतिक जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाची मान उन्नत केली मोदींनी. 2 देशांचं युद्ध चालू होतं
पण युद्ध थांबायला लावलं. 16,000 भारतीय विद्यार्थी सुरक्षित भारतामध्ये परत आणले. हा दरारा फक्त मोदीचा राहू शकतो, दुसऱ्या कोणाचा दरारा राहू शकत नाही. युद्धाच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी सीमेवरती जर सैन्य घेऊन जायचं असेल 48 तास लागायचे. युद्ध जर पेटलं तर दिल्लीतलं इकडलं तिकडलं वेगवेगळ्या ठिकाणचा आमचा आरमार चीनच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवरती येऊन जायचं म्हटलं 48 तास लागायचे. पण आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून सीमावरती फाटावरती अशा प्रकारच्या रस्त्याची बांधणी झाली की आता युद्ध पेटो न पेटो 6 तासाच्या भारताचं सैन्य सीमेवरती जातंय. ही सीमेची सुरक्षा केवळ आणि केवळ मोदींच्या नेतृत्वाखाली होऊ शकते. आणि केवळ हाच विचार आज म्हणतात मागणा आवाज येतोय महागाईचा, मागणा आवाज येतो इकडला तिकडला. अरे बाबा, काँग्रेसच्या काळामध्ये 1200 पेक्षा जास्त किंमत सिलेंडरची होती, ती 800 वरती आणायचं काम आपल्या सरकारनं केलंय. अनेक प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत बांधवांनो. आणि 7 तारखेची ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे. आता विनायकराव काय म्हणतायत काय नाही त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. मी वंचित मध्ये असताना पण एक वाक्य बोललो होतो, जाता जाता तेवढे एक वाक्य बोलतो. विनायकराव, तुम्ही विनायकराव कमी आहात आणि खलनायकच जास्ती आहात की काय असं वाटतंय कधी कधी मला. कारण ज्यांच्या बरोबर राहिला त्यांना वगळं म्हणणे हो, म्हणणे वगळं. आपण ज्यांच्या बरोबर राहिलोय त्यांना वाईट म्हणू नका. पण नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी जातीचा कुणी वापर करत असेल, स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचा कुणी वापर करत असेल तर भारतातली सुज्ञ जनता, नळेगावची सुज्ञ जनता